आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। समुद्रातून डिझेलची तस्करी करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे। या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 33,000 लिटरचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे। समुद्र मार्गाने डिझेलची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले। यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली, ज्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, संदीप पाटील, राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत जेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांचा समावेश होता। हे पथक डिझेल तस्करांच्या मागावर होते। अशातच सोमवारी रेवसजेटी येथे बोट डिझेल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाच्या हाती लागली। त्यामुळे पथक पाळत ठेवून होते तेव्हा एक बोट संशयास्पदरित्या किनाऱ्यावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बोटीची तपासणी केली असता 33,000 लिटरचा डिझेल साठा असल्याचे आढळून आले। यावेळी बोटीवर 4 जण होते। त्या चौघांनाही पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले। एकूण 36,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळेस जप्त केला।